जागतिक दिव्यांग दिनानिमित्त बुलढाणा येथे फळवाटप। आज दिनांक 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन। जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे विविध संघटनेच्या माध्यमातून जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला। दिव्यांगांना त्यांचे न्याय, हक्क व अधिकार, शासकीय योजना याबाबत माहिती देण्यात आली। दिव्यांग बांधवांना वेळोवेळी मदत करू असे आश्वासन देऊन त्यांना फळवाटप करण्यात आले। यावेळी जिल्हा उपशल्यचिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी, अस्थिरोग तज्ञ डॉक्टर राठोड, त्याचबरोबर शिवसेना उभाटा अपंग सेलचे ज्येष्ठ नेते रामदास सपकाळ, मीनाताई डोंगरदिवे, सुनीता जाधव, मुकुंदा तायडे, गोपाल वानखेडे, बीजेन लाईव्हचे संपादक पत्रकार समाधान चिंचोले, त्याचबरोबर अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते। निमित्तानं या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले आमचे आदरणीय भुसारी साहेब, तसेच अस्थिरोग तज्ञ डॉक्टर राठोड साहेब आणि सर्व जिल्ह्यातील दिव्यांग बांधव मित्रांनो, खऱ्या अर्थानं पाहिले असता हा कार्यक्रम शासकीय कर्मचाऱ्यांनी प्रत्येक लेवलवर त्यांच्या घ्यायला पाहिजे होते। त्या गोष्टीचा आम्हाला खंत वाटते। त्या संदर्भात आम्ही छोटे खानिका होईना पण हा कार्यक्रम घ्यायचा प्रयत्न केला। जागतिक अपंग दिनाच्या निमित्तानं आम्ही तुम्हाला हे सांगू इच्छितो की दिव्यांग बोर्डामध्ये आमचे जे काही संघटनेचे पदाधिकारी आहे त्यांना तुमचे वॉचमॅन आवडतात। त्या संदर्भात आम्ही फक्त एकच तुम्हाला विनंती करतो की काही दिव्यांगांच्या समस्या जर चर्चा करायची असल्यास तर आम्हाला आतमध्ये येण्याची परवानगी द्यावी। दुसरी गोष्ट अशी की आम्ही 2016 पासून शासन निर्णय असल्यापासून आम्ही या लोकांना सांगत आलो की बुवा या नंतरचं सर्टिफिकेट 2000 सर्टिफिकेट 18च्या नंतरचं सर्टिफिकेट ऑनलाईन करायला देण्यात येते। त्या संदर्भात भरपूर लोकांचे सर्टिफिकेट आतापर्यंत पेंडिंग आहे आणि पेंडिंग असल्यामुळे अपंग बोर्डामध्ये 300 ते 400 लोक येत असतात। त्याच्यामुळे साहेब वेळेवर 11 वाजेपासून तर जवळजवळ 1 ते 2 वाजेपर्यंत सेवा देतात। त्यामुळे आपण त्यांना काही जास्त बोलू शकत नाही। तर आपण लवकर याचा प्रयत्न करायचा, समजून घ्यायचा प्रयत्न करायचा, या संदर्भात आम्ही तुम्हाला सांगू शकतो। तसेच बऱ्याच लोकांच्या काही अडचणी असतात सर, पॅरालिसिस व्हायचा आणि 2016चा शासन निर्णय असा आहे की कोणत्या प्रकारचे मुद्दे उपस्थित न करता कॅन्डिडेटला पाहून त्या प्रकारे सर्टिफिकेट त्यांना देण्यात यावं अशी आम्ही सर्व संघटनेच्या मार्फत आपणास विनंती करतो। दिव्यांग दिनानिमित्त आज सर्व दिव्यांग बांधव आणि जिल्हा रुग्णालय बुलढाणा येथील डॉक्टर रवींद्र राठोड सर तसेच दिव्यांग कल्याण बोर्डचे पदाधिकारी या निमित्तानं हजर आहे। तर ते जे आत्ता भाऊ बोलले त्याप्रमाणे दिव्यांगांसाठी ज्या काही महाराष्ट्र शासनाच्या कल्याणकारी योजना आहेत त्याचा लाभ सर्व लोकांनी घ्यावा आणि तसेच दिव्यांग बोर्ड हे आपण दर आठवड्यातील 2 दिवस म्हणजे बुधवार ज्या दिवशी लोकोमोटर डिसेबिलिटी आणि शुक्रवारला मतिमंद गतिमंद असेल तसेच कान नाक घसा विभागातील काही आणि तसेच डोळ्याचे अपंगाचे सर्टिफिकेट दर महिन्यातून असे पूर्ण आठवडे दिल्या जातात। बऱ्याचशा प्रमाणामध्ये नंबर ऑफ पेशंट किंवा दिव्यांग व्यक्ती बोर्डला जास्त येत असल्यामुळे थोडी जनरेशन जे ऑनलाईन पोर्टलद्वारे जनरेट होत असतं त्यामध्ये थोडंसं वेळ लागतो। तर ते आम्ही थोडंसं लवकरात लवकर जनरेट करून देण्याचा प्रयत्न करू, तेवढं मी आश्वासन देतो। दिव्यांग दिन आणि भाऊनी सांगितल्याप्रमाणे जसं त्यांचं म्हणणं आहे की बाबा पेंडन्सी वाढत आहे, पेंडन्सी वाढत आहे या म्हणण्यापेक्षा भुसारी सरांनी जेव्हा CSR चार्ज घेतला तेव्हापासून तारखा देण्याचा जो कार्यक्रम होता तो तारखा देण्याचा कार्यक्रम बंद करून आम्ही जास्तीत जास्त लोक काढण्याचा प्रयत्न करतोय। तरी आपण पाहता की जवळपास 200-300 दिव्यांगांची तपासणी दर बुधवारी होत असते, दर शुक्रवारी होत असते। इतका जास्त प्रचंड प्रमाणात ताण असल्यामुळे आणि जिल्हा मोठा असल्यामुळे बऱ्याचशा CSRच्या माध्यमातून डिस्ट्रीब्युशन झालेल्या वेगवेगळ्या ठिकाणी नवीन बोर्ड चालू झालेले आहेत। लोकांना बऱ्यापैकी गोष्टी आता त्याच्या माध्यमातून म्हणजे चिखलीचा बोर्ड जसा काही लोकांना माहिती नाही, त्याच्यामुळे इतका वाढणारा जो ताण आहे त्यातनंही आम्ही जास्तीत जास्त प्रमाणात लवकरात लवकर सर्टिफिकेट देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि यापुढे तो प्रयत्न असाच चालू राहील। एवढे बोलून मी माझे 2 शब्द। 3 डिसेंबर आज जागतिक अपंग दिन या निमित्तानं आपण इथे छोट्या खाणी कार्यक्रम सादर करत आहोत। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आमचे सन्माननीय राठोड सर, भुसारी सर आणि सर्व दिव्यांग बांधवांना आज जागतिक अपंग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज मी एवढं सांगू इच्छितो की आपलं गाव, आपला जिल्हा, आपले डॉक्टर इथे उपस्थित आहेत। आपले इथले कोणतेच डॉक्टर बाहेर गावचे नाहीत, कुठलेच नाहीत, त्यांना समस्या सर्व अपंगाच्या माहीत आहेत। डॉक्टर ही चांगल्या प्रकारे सहकार्य करतात आणि अपंगांनाही त्यांना चांगलं सहकार्य करावं अशी मी जागतिक दिनानिमित्त सर्व अपंग बांधवांना विनंती करतो।